अलैंगिक प्रजनन असेक्सुअल रिप्रोडक्शन. त्यात कृती 1 साधे द्विभुजीय द्विभाजन म्हणजे अमिबा. हा जनक अमिबा, त्याचे नवजात अमिबा ह्याचं ह्या प्रकारे फ्युजन होतं. आडवे द्विभाजीय साधे म्हणजे हे साधे मधातून असे तुटून जातात आणि आडवे म्हणजे हे आडवे असे बरोबर 2 मध्ये डिवाईड होतात. हे पहा, बरोबर 2 मध्ये हे होतं पॅरामोशियम. उभे द्विभाजन युग्लिना असे मधातून अशी जाते. या प्रकारे अशी होते आणि तिच्यातून असे 2 नवीन तयार होतात. बहुविभाजन जनकाबिबा केंद्रपेशीत विभाजन करते आणि नवजात अमिबा बाहेर टाकते. याला बहुविभाजन प्रक्रिया असं म्हणतात. आता कालकीयन हे ईस्टमध्ये होतं. हे जनकपेशी फुगावट नवीन हे यास तयार होतं आणि नवजात किण्व तयार होतात. याला कायन असं म्हणतात. ड्राय ईस्ट पावडर. त्यानंतर खंडीभवन. हे खंडीभवन होतं यामध्ये स्पायरोगायरा. आतून असे 2 प्रकारे तुकडे होतात. हे असं असतं, ह्याचे असे 2 तुकडे होतात. 2 पुन्हा इकडे वाढायला सुरुवात होते. त्यानंतर पुनर्जन्म. हे पुनर्जन्म यामध्ये हा असतो. याचे या पद्धतीनं तुकडे होऊन पुन्हा ह्यापासून नवीन तयार होतो. मुकालय हायड्रा. मुकालयन मुकुलयायन. हे पूर्ण ह्यात काय होतं, याला इथे नवीन त्याचं नवजात येतं आणि त्याचं बाळ येतं आणि तो या पद्धतीने पहा कशा पद्धतीने तो मुकुलायन करतो. शासकीय प्रजनन ज्याला व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन म्हणतात. हे पहा रताळे, पानफुटी आणि बटाटे यामध्ये हे होतं. अशा प्रकारे आता बीजाणू निर्मिती, स्पोर फॉर्मेशन कशात फंगाय. हे पहा पावाचा तुकडा हे कुठे कुठे सापडतात. पावाचा तुकडा किंवा पावाचा तुकडा किंवा हे ओली भाकर. लैंगिक प्रजनन त्यामध्ये युग्म निर्मिती. त्यामध्ये गुणसूत्र कसे असते, एक गुणसूत्री असते म्हणजे हॅप्लॉइड असतात. आणि फलन म्हणजे फर्टिलायझेशन, ज्यात स्त्री आणि पुरुष दोघांचं पग्मयुग्म आणि स्त्रीयुग्म, पुयुग्म आणि स्त्रीयुग्म या दोन्हीचे पेशीचा संयोग होऊन फर्टिलायझेशन होतं.
त्यालाच फलन म्हणतात. असेच फलन. आणि तिथून नवीन ह्याची निर्मिती होते. आता वनस्पती लैंगिक प्रजनन. हा फूल खूप महत्त्वाचं आहे. हे खूपदा येतं. हे काहीमध्ये कसं असतं, काही झाडांमध्ये जे फूल असतं ते फुलांमध्येच, जसं की आता हे जास्वंदाचं फूल आहे, यामध्ये ही स्त्री आणि पुरुष हे दोन्ही कसे असतात, सोबत असतात. काहीमध्ये तसं नसतं. जसं की हे पपईच्या फुलांमध्ये कसं असतं, ही मादी फूल वेगळं असतं आणि नर फूल वेगळं असतं, पण तसं यातमध्ये नसतं. ही डायग्राम खूप महत्त्वाची आहे. या प्रकारे होतं. या प्रकारे असते. इथून तो पोलन ग्रेन आत येतो, परागकण, आणि तिथून ते फ्युजन होतं आणि या प्रकारे प्रक्रिया होते. ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. याला सेमीमध्ये सेल्फ पॉलिनेशन म्हणतात. ते पण खूपदा आलेले. मानवी पुरुष प्रजनन संस्था नॉट संस्था, यामध्ये टेस्टोस्टेरॉन, स्क्रोटम, जर्मिनल एपिथेलियम, महत्त्वाच्या गोष्टी त्यात आहे. पूर्णच वाजिफर्स, एपिडायमिल डक्ट ही जे असतं हे इथून झालं शुक्रप्रशिडनं पुढे पाठवता जातात. त्या नलिकाचा हा क्रम विचारला जातो. टेस्टी अपवाहिका, असं इथपर्यंत क्रम विचारला जातो. आणि ही 2026मध्ये आता बोर्डात ही आली होती, फेब्रुवारीमध्ये, लेबलिंगसाठी 5 मार्काला. मानवी स्त्री प्रजनन संस्था. यात महत्त्वाचं म्हणजे लेबल करायला येतं आणि ही सुद्धा 5 मार्काला येते किंवा ह्यावर प्रश्न येतात. ही सर्व महत्त्वाचं युग्मनिर्मिती, गॅमेट फॉर्मेशन या दिले आणि ते कशा प्रकारे फर्टिलाइज होतं इथे दिले. उपायावर शुक्राणू आणि अंडपेशी. हे वरचे सर्व शुक्राणू आहेत आणि ही जी गोल आहे ही काय आहे, अंडपेशी, आणि त्यावर असणारे हे असे जे आहेत असे हे शुक्राणू, म्हणजे पुरुष हा XY, स्त्री XX. खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर विकासजन्य यामध्ये पूर्ण बाळाची कशी डेव्हलप होते ते सांगितले. आता हा एक महत्त्वाचा आहे, हा प्रश्न येऊ शकतो. आता मेन्स्ट्रुअल सायकल. आवर्तचक्र, ऋतुचक्र.
ही डायग्राम खूप महत्त्वाची आहे. मी एक्सप्लेन नाही करत, फक्त महत्त्वाचे पॉईंट सांगतो. तर पहा, प्रजनन आधुनिक तंत्रज्ञान, त्यात हे काचनलिकेतील फलन, भाडोत्री मातृत्व, हे पहा हे अशा प्रकारे केलं जातं. याचं एक डायग्राम लिहू शकतो. भाडोत्री मातृत्व, वीर्यपेढी, स्पर्म बॅग आणि जुळे ट्विन्सची व्याख्या विचारू शकतात. ते लक्षात ठेवा. आता लैंगिक आरोग्य यावरही प्रश्न विचारले जातात. अशा प्रकारे काही प्रश्न विचारले जातात. एक, 2, 3 महत्त्वाच्या डायग्राम आहेत, लक्षात राहू.